नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेस मध्ये लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सच्या तयारीसाठी आपलं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 1 वरील 13 प्लस मोस्ट एक्सपेक्टेड MCQs जे आहे ते पाहणार आहोत. So, first question is Universal Bibliography Control is a program of Universal Bibliography Control हा कोणाचा कार्यक्रम आहे? सो ऑप्शन दिलेले आहेत 4. ऑप्शन ए FID, ऑप्शन बी IFLA, ऑप्शन सी UNICIST, ऑप्शन डी ALA. So correct answer is option B. Universal Bibliography Control is a program of IFLA. Question number 2. The standard size of cataloging card is स्टँडर्ड कॅटलॉगिंग कार्डचा प्रमाणित आकार खाली प्रमाणे असतो. ऑप्शन ए 12.5 सेंटीमीटर टू 7.5 cm, ऑप्शन बी 12 cm into 5 cm, ऑप्शन सी 12 cm into 5 cm, ऑप्शन डी 10 cm to 4 cm. सो करेक्ट आन्सर इज स्टँडर्ड साइज काय असतो कॅटलॉग कार्डचा? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए 12.5 सेमी to 7.5 cm. Question number 3. According to General Finance Rule 2005, loss of how many volume per 1000 volume issued consulted in the year is to be taken as a responsible. सामान्य वित्तीय नियम 2005 च्या अनुसार एका वर्षातील वितरित संदर्भासाठी वापरल्या गेलेल्या दर खंडामागे किती खंडाचे नुकसान वाजवी मानले जाते? सो ऑप्शन आहेत ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन 5, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 6. So correct answer is 5 year considered in 5 year. पाच खंडाचे नुकसान जे आहे ते वाजवी ठरविले जाते. Then question 4. The standard size of cataloging card. कॅटलॉगिंग कार्डचा प्रमाणित आकार खाली प्रमाणे सांगायचा आहे. तुम्ही म्हणत असाल रिपीट क्वेश्चन झालेला आहे तर नाही. आपण सेंटीमीटर मध्ये कार्ड्स बघितले होते. आता इंच मध्ये कार्ड सांगायचं आहे कॅटलॉगिंग कार्डचं स्टँडर्ड साइज. सो ऑप्शन ए 5 इंच into 3 इंच, 4 इंच into 3 इंच, 4 इंच by 4 इंच, 3 इंच by 3 इंच. So correct answer is option A 5 inch into 3 inch. Standard कार्डचा कॅटलॉगिंग कार्डचं स्टँडर्ड जे आहे ते 5 इंच टू 3 इंच आणि सेंटीमीटर मध्ये जर बघितलं तर 12.5 टू 7.5. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे RDA रिलेटेड टू RDA हे कशाशी संबंधित आहे? क्लासिफिकेशन, ऑप्शन बी कॅटलॉगिंग, ऑप्शन सी सर्चिंग, ऑप्शन डी ब्राउजिंग. वर्गीकरण, सूचीकरण, शोध की अवलोकन. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. RDA इज रिलेटेड टू कॅटलॉगिंग. सूचीकरणाशी RDA जे आहे ते संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. खालीलपैकी माहितीचा तृतीय स्रोत कोणता आहे? सो ऑप्शन ए जर्नल, ऑप्शन बी बिब्लियोग्राफी, ऑप्शन सी encyclopedia, ऑप्शन डी बिब्लियोग्राफीज ऑफ बिब्लियोग्राफीज. बिब्लियोग्राफी ऑफ बिब्लियोग्राफीज, ग्रंथसूचीची ग्रंथसूची. तर टर्शरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हटलं आहे तृतीय स्रोत जो आहे तो विचारलेला आहे.
त्याचं करेक्ट आन्सर आहे बिब्लिओग्राफी ऑफ बिब्लिओग्राफीज, ग्रंथसूचीची ग्रंथसूची. Next question. Number of states in India which have enacted public library legislation till date. भारतामध्ये आजपर्यंत सार्वजनिक ग्रंथालय कायदा लागू केलेल्या राज्याची संख्या किती आहे? So option A 19, option B 14, option 3 13, option D 16. 19, 14, 13 की 16? So correct answer is option A 19. आतापर्यंत सार्वजनिक ग्रंथालय कायदा जो आहे तो 19 राज्यामध्ये लागू झाला आहे. Then next question, information is, माहिती म्हणजे काय? So option A raw data, option B raw knowledge, option C input data, option D organized data. कच्चा डेटा, कच्चे ज्ञान, इनपुट डेटा की सुव्यवस्थित डेटा? So correct answer is option D organized data. डेटा इज रॉ फॅक्ट, इन्फॉर्मेशन जी आहे त्याला डेटावर प्रोसेस करून इन्फॉर्मेशन जी आहे ती बनत असते, म्हणजेच तो एक सुव्यवस्थित डेटा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, बर्न कन्व्हेन्शन 1886 मध्ये जे बर्न कन्व्हेन्शन होता इज कन्सर्न विथ, बर्न करार जो आहे कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए ट्रान्सलेशन, भाषांतरे, ऑप्शन बी कॉपीराइट, प्रताधिकार, ऑप्शन सी पेटेंट, ऑप्शन डी स्टैंडर्ड, मानके. So Berne convention is related to option B copyright. Next question, the visible web refer to, अदृश्य वेब म्हणजे काय? So option A the internet, since we cannot see it, internet कारण ते आपल्याला दिसत नाही. ऑप्शन बी that part of internet which is hidden from the search engine, इंटरनेटचा तो भाग जो सर्च इंजिन पासून लपलेला असतो. ऑप्शन सी टेलिकम्युनिकेशन सिग्नल विच आर नॉट सीन, दूरसंचार संकेत जे दिसत नाही. ऑप्शन डी द फेल्युअर इन ऍक्सेसिंग द वेब पेज ऍक्सेस करण्यात आलेले अपयश. सो इनविजिबल वेब विचारला आहे. So correct answer is option B, that part of internet which hidden from the search engine, इंटरनेटचा तो भाग जो सर्च इंजिन पासून लपलेला असतो त्याला आपण इनविजिबल वेब म्हणतो. Then next question, which organization applied library and information policy in India at national level, भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर ग्रंथालय आणि माहिती धोरण कोणत्या संस्थेने लागू केले? ऑप्शन ए निसाट, ऑप्शन बी इनेसडॉक, ऑप्शन सी युनेस्को, ऑप्शन डी RRLF. भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर ग्रंथालय आणि माहिती धोरण हे कोणत्या संस्थेद्वारे लागू करण्यात आले आहे? सो करेक्ट आन्सर इज RRLF, राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन. The next question, the act enacted in India in 1856 on intellectual property rights was based on, 1856 मध्ये भारतात बौद्धिक संपदा हक्कासंबंधी जो कायदा संमत करण्यात आला तो कशावर आधारित आहे? ऑप्शन ए अमेरिकन पेटेंट लॉ 1810, अमेरिकन पेटेंट कायदा 1810, ब्रिटिश पेटेंट लॉ 1852, 1852,
ऑप्शन सी द पेटेंट बिल, पेटेंट विधेयक. ऑप्शन डी द डिझाईन ऍक्ट ऑफ 1911 की डिझाईन ऍक्ट 1911. करेक्ट आन्सर गेस करा. So correct answer is option B. British Patent Law 1852. ब्रिटिश पेटेंट कायदा 1852. नेक्स्ट क्वेश्चन. वेदर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कॅन बी सोल्ड, बौद्धिक संपदा विकता येते का? ऑप्शन ए नो, नाही. सेल इज पॉसिबल, विक्री शक्य आहे. ऑप्शन सी येस, होय. ऑप्शन डी नन ऑफ दिस, यापैकी काहीही नाही. सो काय असू शकतं? इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी जे आहे ते आपल्याला विकता येते का? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, सेल इफ पॉसिबल. पण ज्याची ती प्रॉपर्टी आहे त्याच्याकडनं आपल्याला त्याची परमिशन घ्यावी लागते. देन द टर्म कम्युनिकेशन कम फ्रॉम विच लँग्वेज? कम्युनिकेशन, संवाद हा शब्द, ही संज्ञा कोणत्या भाषेतून आलेली आहे? ऑप्शन ए ग्रीक, ऑप्शन बी लॅटिन, ऑप्शन सी जर्मन, ऑप्शन डी फ्रेंच. So communication word is derived from which language? So correct answer is option B, Latin. Latin या शब्दापासून communication हे शब्द आलेला आहे. To which country the credit is given to coin the term information society? Information society, माहिती समाज, ही संज्ञा रूढ करण्याचे श्रेय कोणत्या देशाला दिले जाते? सो ऑप्शन ए USA, अमेरिका. ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी जापान, ऑप्शन डी इंडिया. अमेरिका, भारत, जापान की इंडिया? इन्फॉर्मेशन सोसायटीचं क्रेडिट कोणत्या देशाला देण्यात येतं? सो करेक्ट आन्सर इज जापान. नेक्स्ट क्वेश्चन. टुडेज इन्फॉर्मेशन इज रिगार्डेड ॲज विच ऑफ द फॉलोइंग? आज माहितीला खालीलपैकी काय मानलं जातं? ओके, ऑप्शन करेक्ट आन्सर जे आहे ते ऑलरेडी तुम्हाला शो झालेला आहे, काय हरकत नाही. सो ऑप्शन आहे वेल्थ, कमोडिटी, प्रोडक्ट, ऑल ऑफ दी अबव. वस्तू, संपत्ती, वस्तू, उत्पादने, वरीलपैकी सर्व. तर माहिती जी आहे ही संपत्ती आहे, वस्तूही आहे आणि उत्पादनही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द युनिट ऑफ इन्फॉर्मेशन? माहितीचे एकक कोणते आहे? ऑप्शन ए बीट, ऑप्शन बी बाइट, ऑप्शन सी ग्रॅम, ऑप्शन डी हर्ट्ज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए बीट. माहितीचे एकक हे बीट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नाउअडेज व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट व्हायटल रिसोर्सेस फॉर सोशल डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री? आजच्या काळात एखाद्या देशाच्या सामाजिक विकासासाठी सर्वात महत्वाचे व अत्यावश्यक संसाधन कोणते? सो ऑप्शन ए बुक, पुस्तके, ऑप्शन बी नॉलेज, ज्ञान, ऑप्शन सी इन्फॉर्मेशन, माहिती, ऑप्शन डी डेटा. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन हे आजच्या काळात एखाद्या देशाच्या सामाजिक विकासासाठी सर्वात महत्वाचे आणि अत्यावश्यक संसाधन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच इंडियन युनिव्हर्सिटी फर्स्ट स्टार्टेड एमली एससी मीन्स लायब्ररी मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स अँड एमफिल कोर्स? कोणत्या भारतीय विद्यापीठाने प्रथम मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स आणि एमफिल अभ्यासक्रम सुरू केले आहे? ऑप्शन ए युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, दिल्ली विद्यापीठाने. ऑप्शन बी युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, मद्रास विद्यापीठाने. ऑप्शन सी SNDT वुमन युनिव्हर्सिटी बॉम्बे, SNDT महिला विद्यापीठ मुंबई.
ऑप्शन डी अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी की अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठ. सो करेक्ट आन्सर इज एमलिप आणि एमफिल जे आहे हे कोणत्या युनिव्हर्सिटीद्वारे सुरू करण्यात आला आहे? युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली. Which communication recommended 10% of the total college budget for development of libraries? ग्रंथालयाच्या विकासासाठी महाविद्यालयाच्या एकूण अंदाजपत्रापैकी 10% रक्कम राखून ठेवण्याची शिफारस कोणत्या आयोगाने दिली आहे? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ऑप्शन ए डॉक्टर एस.आर. रंगनाथन कमिटी. एस.आर. रंगनाथन समितीद्वारे हे शिफारस केली आहे का? ऑप्शन बी मैत्रा कमिटी, मैत्रा समिती, कोठारी कमिशन, कोठारी समिती, सर्क्युलर डेव्हलपमेंट कमिटी इन एलआयएस. एलआयएस मधील अभ्यासक्रम विकास समिती सीडीसी असं सुद्धा या कमिटीला म्हटलं जातं. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी कोठारी कमिटी. कोठारी कमिटीद्वारे शिफारस करण्यात आली होती की 10% जे आहे ते अंदाजपत्रकापैकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ठेवण्यात यावी. Where did Dr. S.R. Ranganathan put forth his 5 law of library science? S.R. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचे आपले 5 नियम कोठे मांडले? ऑप्शन ए मीनाक्षी कॉलेज, अन्ना मलाई नगर. मीनाक्षी महाविद्यालय अन्ना मलाई नगर येथे मांडण्यात आले आहे का? ऑप्शन बी हिंदू कॉलेज न्यू दिल्ली, हिंदू महाविद्यालय नवी दिल्ली. ऑप्शन सी सिटी कॉलेज बैंगलोर, सिटी महाविद्यालय बंगळूर. ऑप्शन डी क्रिस्ट कॉलेज बंगळूर, क्रिस्ट महाविद्यालय बंगळूर. रंगनाथन डॉक्टर एस आर रंगनाथन सरांनी 5 नियम सांगितले आहेत ग्रंथालयाचे. ते 5 नियम कुठे मांडण्यात आलेले आहेत? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए मीनाक्षी कॉलेज अन्नामलाई नगर. देन नेक्स्ट क्वेश्चन, युनिसिस्ट इज अ. युनिसिस्ट हे एक काय आहे? ऑप्शन ए सॉफ्टवेअर, ऑप्शन बी अ प्रोग्राम, ऑप्शन सी वेलफेअर असोसिएशन, ऑप्शन डी अ कमिटी. सो सॉफ्टवेअर आहे, युनिसिस्ट हे एक सॉफ्टवेअर आहे की कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, कल्याणकारी संस्था आहे की एक समिती आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी युनिसिस्ट इज अ प्रोग्राम. हे एक प्रोग्राम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच असोसिएशन टॅगलाइन इज मॅनेजिंग इन्फॉर्मेशन. कोणत्या संस्थेची टॅगलाइन माहितीचे व्यवस्थापन ही आहे? मॅनेजिंग इन्फॉर्मेशन जे आहे माहितीचे व्यवस्थापन हे कोणत्या संस्थेचे टॅगलाइन आहे? सो ऑप्शन ए इफ्ला, ऑप्शन बी एजलिब, ऑप्शन सी एएलए, ऑप्शन डी एलसी. सर्वच प्रश्न खूप महत्वाचे आहेत. सो करेक्ट आन्सर इज एजलिब. एजलिबचं टॅगलाइन आहे मॅनेजिंग इन्फॉर्मेशन, माहितीचे व्यवस्थापन. नेक्स्ट क्वेश्चन, विच असोसिएशन टॅगलाइन अ कनेक्टिंग पीपल अँड इन्फॉर्मेशन. कोणत्या संस्थेचे घोषवाक्य कनेक्टिंग पीपल आणि इन्फॉर्मेशन आहे? ऑप्शन ए एसएलए, ऑप्शन बी इफ्ला, ऑप्शन सी एएलए, ऑप्शन डी कोमला. सगळ्या संस्थेचे टॅगलाइन जे आहे ते माहित असणे गरजेचे आहे. सो करेक्ट आन्सर इज एसएलए. एसएलए चं टॅगलाइन आहे, घोषवाक्य आहे कनेक्टिंग पीपल अँड इन्फॉर्मेशन. Then next question, which organization has introduced the concept of sister library? Sister library for children and young adult reader. मुलांच्या आणि युवा वाचकांच्या वाचकासाठी जे अडल्ट रीडर्स आहेत त्यांच्या
वाचनासाठी भगिनी ग्रंथालय सिस्टर्स लायब्ररी ही संकल्पना कोणत्या संस्थेद्वारे मांडण्यात आली आहे? सो ऑप्शन ए युनेस्को, ऑप्शन बी इफ्ला, ऑप्शन सी एलसी, ऑप्शन डी एलए. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी इफ्ला. इफ्ला द्वारे ही संकल्पना जी आहे ती देण्यात आलेली सिस्टर्स लायब्ररी. सिस्टर लायब्ररी ही चिल्ड्रन आणि यंग अडल्ट रीडर साठी आहे. म्हणजे इथे अजून एक प्रश्न जो आहे तो निर्माण होते की सिस्टर लायब्ररी हे कशाशी रिलेटेड आहे, तर चिल्ड्रन अँड यंग अडल्ट रीडर्स, मुलांच्या आणि युवा वाचकाच्या. Then next question, which two organizations jointly publish survey on a digitization and preservation? डिजिटलीकरण आणि जतन यांच्याविषयी सर्वेक्षण कोणत्या दोन संस्था संयुक्तपणे प्रकाशित करतात? ऑप्शन ए इफ्ला प्लस युनेस्को, इफ्ला आणि युनेस्को या दोन संस्था करतात, की ऑप्शन बी ALA प्लस युनेस्को, ऑप्शन सी इफ्ला प्लस ALA, ऑप्शन डी ILA प्लस LC. तर करेक्ट आन्सर इथे सांगायचा आहे की असे कोणते दोन संस्था आहे जे डिजिटायझेशन अँड प्रिझर्वेशनचा सर्वे करतात? सो ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर, इफ्ला अँड युनेस्को. Which organization was joined with Library Association to form CLIP in 2002? 2002 मध्ये सिलिपची निर्मिती करण्यासाठी लायब्ररी असोसिएशन मध्ये कोणत्या संस्था विलीन करण्यात आल्या? ऑप्शन ए इन्स्टिट्यूट ऑफ बिब्लिओग्राफी, ऑप्शन बी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन सायंटिस्ट, ऑप्शन सी इन्स्टिट्यूट ऑफ डॉक्युमेंटेशन, ऑप्शन डी इन्स्टिट्यूट ऑफ लायब्ररियनशिप. सिलिपची निर्मिती हे 2002 मध्ये झाली. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन सायंटिस्ट. लक्षात ठेवायचं आहे. देन हु पब्लिश द जनरल इंटरनॅशनल क्लासिफिकेशन? इंटरनॅशनल क्लासिफिकेशन हे नियतकालिके कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आलं? ऑप्शन ए इफ्ला, ऑप्शन बी युनेस्को, ऑप्शन सी इस्को, ऑप्शन डी ALA. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी इस्को. इस्को द्वारे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन जर्नल जे आहे ते प्रकाशित झाले. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच असोसिएशन इन इंडिया अवॉर्ड टीचर इन LIS? भारतातील कोणती संस्था LIS क्षेत्रातील शिक्षकांना पुरस्कार प्रदान करते? टीचर अवॉर्ड विचारला आहे. सो ऑप्शन ए IATLIS, ऑप्शन बी ILA, ऑप्शन सी IASLIC, ऑप्शन डी SIS. सो टीचर अवॉर्ड इन LIS क्षेत्रातील शिक्षकांना पुरस्कार प्रदान करणारी संस्था कुठली आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, बिकॉज IATLIS is related to teacher. Then which law of library science related to the growth of libraries? अत्यंत सोपा प्रश्न आहे. ग्रंथालय शास्त्राचा कोणता नियम ग्रंथालयाच्या वाढीशी संबंधित आहे? ऑप्शन ए फोर्थ लॉ, ऑप्शन बी फोर्थ लॉ चौथा नियम, ऑप्शन बी फर्स्ट लॉ पहिला नियम, ऑप्शन सी सेकंड लॉ दुसरा नियम, ऑप्शन डी फिफ्थ लॉ पाचवा नियम. सो करेक्ट आन्सर इज डेफिनेटली ऑप्शन डी फिफ्थ लॉ. पाचवा नियम हा ग्रंथालय शास्त्राच्या ग्रंथालयाच्या वाढीशी संबंधित आहे, बिकॉज फिफ्थ लॉ इज लायब्ररी इज अ ऑर्गॅनिझम, ग्रोइंग ऑर्गॅनिझम. देन रिसोर्स शेअरिंग इज अ पार्ट ऑफ, संसाधनाची देवाणघेवाण हा कशाचा भाग आहे? ऑप्शन ए लायब्ररी कोऑपरेशन ग्रंथालय सहकार्य,
ऑप्शन बी लायब्ररी ऍडमिनिस्ट्रेशन ग्रंथालय प्रशासन, ऑप्शन सी लायब्ररी मॅनेजमेंट ग्रंथालय व्यवस्थापन, ऑप्शन डी लायब्ररी कॅटलॉग ग्रंथालय सूचीकरण. इन्फॉर्मेशन शेअरिंग म्हटलेलं आहे. सो करेक्ट आन्सर इज लायब्ररी असोसिएशन ग्रंथालय सहकार्य. Information sharing is a part of library cooperation. Then library technology report as a publication of. Library technology report हे कोणाचे प्रकाशन आहे? ऑप्शन ए ALA, ऑप्शन बी IASLIC, ऑप्शन सी LA, ऑप्शन डी ILA. So correct answer is option A ILA. लायब्ररी टेक्नॉलॉजी रिपोर्ट जे आहे ते ILA द्वारा पब्लिश केले जातं. देन अबगिला, हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अबगिला इज अ क्वार्टरली पब्लिकेशन ऑफ. अबगिला हे खालीलपैकी कोणाचे त्रैमासिक प्रकाशन आहे? सो ऑप्शन ए आसाम लायब्ररी असोसिएशन, आसाम ग्रंथालय संघ, ऑप्शन बी आंध्र देसा लायब्ररी असोसिएशन, ऑप्शन सी इंडियन लायब्ररी असोसिएशन भारतीय ग्रंथालय संघ, ऑप्शन डी राजा राम मोहन रॉय फाउंडेशन. सो अबगिला इज अ क्वार्टरली पब्लिकेशन ऑफ इंडियन लायब्ररी असोसिएशन. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी भारतीय ग्रंथालय संघ यांचे प्रकाशन आहे. त्रैमासिक प्रकाशन आहे अबगिला. नेक्स्ट क्वेश्चन, द लायब्ररियन डे सेलिब्रेटेड ऑन. ग्रंथालय दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 15 सप्टेंबर 15 सप्टेंबर, ऑप्शन बी 14 नोव्हेंबर 24 नोव्हेंबर 24 नोव्हेंबर 24 नोव्हेंबर, ऑप्शन सी 11 डिसेंबर 11 डिसेंबर, ऑप्शन डी 12 ऑगस्ट 12 ऑगस्ट. सो लायब्ररियन डे म्हटलं आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी 12 ऑगस्ट. फॉर्म ऑफ एक्सटेन्शन सर्व्हिसेस विस्तार सेवाचे प्रकार. ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए लायब्ररी वेबसाईट ग्रंथालय संकेतस्थळ, ऑप्शन बी लायब्ररी ओरिएंटेशन ग्रंथालय परिचय, ऑप्शन सी बुक फेअर अँड एक्झिबिशन पुस्तके मेळावे आणि प्रदर्शने, ऑप्शन डी ऑल की वरील सगळं सर्व. सो करेक्ट आन्सर इज एक्सटेन्शन सर्व्हिस, ऑप्शन डी लायब्ररी वेबसाईट ग्रंथालय संकेतस्थळ, लायब्ररी ओरिएंटेशन ग्रंथालयाचा परिचय करून देणे, सोबतच बुक फेअर अँड एक्झिबिशन म्हणजेच पुस्तक मेळावे आणि प्रदर्शन हे एक्सटेन्शन सर्व्हिसेस आहे. कुठल्या लॉ मध्ये येतं हे एक्सटेन्शन सर्व्हिस? लायब्ररीच्या कुठल्या लॉ मध्ये येतं हे एक्सटेन्शन सर्व्हिस? फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, फोर्थ लॉ, फिफ्थ लॉ. एक्सटेन्शन सर्व्हिस इज थर्ड लॉ. थर्ड लॉ मधला आहे हा एक्सटेन्शन सर्व्हिस. सो थँक्यू. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच सबस्क्राईब करा चॅनलला. अजून काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये बघणार आहोत.